नंतर याची जी क्वालिटी होती नत्राचं प्रमाण कमी करतं. नत्र ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस क्वालिटी कोणीच म्हणतो आपण नत्र क्वालिटी नत्राचं प्रमाण मारता येईल. आता याला काय ओळखायचं जातं हे पिवळं आहे तुमचं पण खालचं हिरवं आहे याचा अर्थ त्याला फेरत झिंकची कमतरता नाही हे बुरशीन झालं तुमचं कवळेपणा शेंडाचे फोडतो ना हे direct जे कोणाला ना शेंडा हे ना फोडून दीपक हे जे असं झालं समजा तर याच्यात आळाईचं प्रमाण धरायचं. पण मग आळाई म्हणाला आपण आळाई जाऊ याला आहे ना याला कॅल्शियम वापरायचं. कॅल्शियम आणि बोरॉन. हे जे इथे ना इथं कातरलं आळाई याला ना तर मारेल ना. त्याच्यामुळं हे डोस मारेल हे. कोंबणी म्हणजे डोस मारेल आणि ती आळाई ना असेल ती. मग मी तुम्हाला काय सांगू राहिलो ती ज्यावेळेस सांगितलं ना त्यावेळेस मारत त्याच्यावर रिझल्ट पाहत 3 दिवसानंतर रिझल्ट पाहत त्याचा करप्याचा आणि त्याचा चांगला पण स्टंप बनेल नाही जा स्टंप नाही बनेल. आता काय की प्लॉट मध्ये सड लागली त्यासाठी काय करावं पडत वाटलं सर लागलं पहिली गोष्ट कारात ते कनमाशी राहते कनमाशी कारात तुम्हाला समजा हो 2 काढायचं कनमाशी कारात आता हे एका कड्याचं हे जे आहे ना हे एका कड्याचं बरं का आता हे जे स्टंप आहे हो आता याचं जे लालपण दिसतो ना हा ज्यावेळेस समजा जमिनीचा वर राहतो समजून घ्यायला भर मारणं गरजेची आहे. लालपण दिसलं नाही पाहिजे. मग जे कनमाशी काय करते इथं देते डंस इथं भोसकं पडतं मग तुमच्या वरचं जे भेटणार त्याला अन्नद्रव्य वगैरे ते भेटत नाही हो. आणि अंडे घातल्यानंतर कोश अवस्थेमध्ये जाऊन ते खाली अंडे आळीचं रूपांतरून ते खाली खड्या करतात खाली खात कारण की वर त्याला खायला भेटत नाही समजा जे पूर्ण बंद झाल्यानंतर मग ते खाली जातं ते खड्यामध्ये जातं त्याला सड लागते. आपल्याला आहे ना कार्प्याला बी होत नाही. प्लॉट वाढायच्या वेळेस जर प्लॉट जर खाली खाली जात असन तर त्याला 100% निवडतच बसला नाही ना आपण पाहू ना मी दाखवू बेड बी उपटू आपण तिथे पाणी आहे टाकीमध्ये आपण उपटू ना एक हे त्याचा काही विषय नाही ना. आता तुमच्यापेक्षा आपली अद्रक पतली आहे, लागवड पण पतली करेली पण तुमच्या 2 काड्यात मग आपली एकच काडी आहे. तुम्ही पाहिलं ते आपल्याला आहे ना या कार्पे गिरप्याला बी होत नाही. कार्पा जातो औषध मारल्यावर फक्त खाली अजून आपला प्लॉट लागेल नाही लागून नाही याच्यासाठी काय कसं व्हायले याला खाली गाठी बनेली याचे का हा हेच ह्याच प्लॉटला आहे ना आणि मग एवढाच का त्याचा प्लॉट पलीकडे अजून मुळी तू होतं का आपण उपटलं ते काव सर ना मुळी किती लंबी आपली कुठे जास्त निघाला पण मग काय झालं ती लागवड बी दाट होती लागवड जाते वाटतं लागवड बी दाट प्रोग्राम याचं हे झालं ना टाकीत पाणी आपण धुवून काढून मुळ्या कसं असं त्याच्या मुळ्यासाठी ते नाही बरं तुम्हाला मुळे कमी आहे हो आणि त्यात ते तुम्हाला सांगतो पण आता मुळ्याचा फरक हे नवे मुळे फुटेली या जुन्या आहे ही जी अशी पांढरी मुळी पाहिजे पांढरी फुटक मुळी पाहिजे त्या बुरके पडल्यामुळे हे आटपत गेलं काम बरं का नव्या मुळे फोड त्याला हे नाही ही मुळी पाहतो हिला काय गाठी नाही काहीच नाही ही जुनी मुळी आहे हो ही नवी मुळी सुरू झाली हिचं आटपत आलं काम आता बरं का तुम्हाला नव्या मुळे फुटलं बुरशी लागली पण त्याच्यामुळे महिन्याला काय होणार मायक्रोराचं हिमिक्स सोल्डच गेलं पाहिजे आता हे मुळीच काम संपलं बाळू हिला बुरशी लागली चांगलं आहे म्हणा एक खड्याला एकच खड्या ना हे काय एकच खड्याला जेवढं तिकडे दोन घेऊन आपण आणि एकच कोंब कोण दुसऱ्या कोंबाईन काम नाही केलं ना त्याच्या खांडाला जे कोंब होते पहिले त्या कोंबाईन काम नाही केलं इकडे पाहायला गेलं एक खांडे आणि याच्या नंतर मग आता हे बाकीचं माल त्याला धुवून घेऊन आपण फ्रेश मुळ्या बी दिसत्या निमोटेड आहे का काय आहे तुम्हाला सांगतो सड लागेल आणि कणमाशी लागेल तुमचा जो खडा आहे याच्या खड्याला तुमची जेवढी कमी येईल ना या बाई याला या मुळ्या बी नाव फोडल्या आता मुळे फोडण्याचं मग त्याला डबल सोडणे दे
हे खांडबी याच्यातलं जेव पण हे इथून तुटलंय, हे बघ, हे इथून तुटलंय. आणि मागून लावलं बरं हे आज लावले आपण मागची 10 दिवसात. हे बघ, या खांडाला आहे ना लावलं टेकलं त्यावेळेस 3 कोंब होते, पण याचे एकाच कोंबानं काम केलं तर एक कोंबाच तेवढं हे काही इथून कटलं तुम्ही नाही, त्याच्या तुटलं. पण जर युमिक ऍसिड अडसन ना त्याला म्हणा पीएचडी कल्चर सोडून युमिक ऍसिड तयार केले ते सोडा त्याला. ते दोन्ही काय करा माहिती का, फुटवा देईन आणि मुळे पण सोडून दे. माल बघ बरं किती फ्रेश आहे. जमलं ती हे खालच्या मुळे बी चांगलं आहे. याच्यापेक्षा मुळे तर काही किंमत आहे ना. हा? ते आहे ना, लय ते आहे ना. लय मुळे इतकी लंबी मुळे आहे. एवढी राहिली. हीट आल्यावर बघायला दिसते आपल्याला एक खांडबी असेल, एक कोंबी आपल्याकडे लागेल नाही दीपकराव. समजलं का पाण्याचं हो तिची लागवड आहे. आणि हे जे आहे ना मग सांगते चाटेली हो ना. आणि तुम्ही जर बुशनाशिकची स्प्रे घेतली हा, मग याचं एकदा नाही घेतली तुम्ही स्प्रे, तुम्हाला मी आता सांगतो पाहू 3-4 घेईल. बरोबर आहे का नाही? बुरशीनाशक मग त्यानं काय झालं, तुमची खालची पानं काळे की नाही, याला फेरत जिंकची एवढी कमतरता आहे, पण मग म्हणा तितकं की एवढे हे नाही, हे बुरशीनाशक झाले. आणि हे जे इकडचं पाणी येणार ना इथं थोडं थांबतं, याला 2-3 प्रकार होईल याची. आता हे जे पाणी आहे ना तुमचं इतकं याला शिरत राहिलं नाही अजिबात. हे काय घेणार आहे मला सांगा आता ते पलीकडचं बेड आहे ना ते, त्याला सुरुवातीपासून कोणतंच औषध नाही, सुरुवातीपासून नाही ड्रिचिंगला. पलीकडच्या बेडला बाजाराकडचं बेड आहे ना, आपण जे देतो ना खालून औषध खत वगैरे, त्याला काहीतरी टाइम, त्याला तर काहीतरी कालावधी द्या तुम्ही. तिथं काम कर लाव करायला 2-3 दिवस होते, पुन्हा त्याच्या बोकांडी येऊन पडलं. तिसऱ्या दिवशी बोललो मी तिसऱ्या नाही दिवशी. नाही, औषध खालून सोडलं तर काय ना वरून फवारणी 2-4 दिवसाला देते चालती. आता तुम्हाला या टायमाला तुम्ही खत देऊ शकत नाही खालून, खताचं स्प्रे घ्या त्याच्यावर. हा बरं कधी करू आता यायची नजर की आपल्यापेक्षा अनुभव जादा आहे. त्या कोपऱ्यात जर कधी कोंब लागेल तेच ना समजा इथून, तर ते इथून सांगते की ही लागेल म्हणून अद्रक. एवढी कमन त्याच्यामध्ये मॅग्नेशियम घ्यायचं, सल्फरची बॅग टाकायची असते. तुम्हाला सल्फरची बॅग दिली ना 10 किलोची, त्या किटमध्ये ती किट नाही आणेल ना मी. ते सल्फरची 10 किलो बॅग टाकायची असते त्याला. त्या टायमाला सल्फरची तुम्ही नाही आता बदक आणणंच आहे ना, हे वल्ल्यामुळं आणून नाही मी बदक. बदक आणा मग तुम्हाला बदक आणून घ्या. तरी पण तुम्हाला तुम्ही आणून घ्या. डबल आणलं चला.